सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुपाली इंद्राणीला म्हणत असते की काय नशीब आहे ग तुझं. आधी बंटीमुळे माझ्या आयुष्यात आली आणि मग माझी मैत्रीण बनली. त्या म्हाताऱ्याला मारण्यासाठी माझा वापर करून घेतला, त्याच घरात राहिली आणि मग त्यानंतर मला समजलं की तू तर त्या त्रिनयनीची लेक आहेस. पुढे ती म्हणते की तू तर माझ्याशी गद्दारी केलीस, मात्र मी माझी मैत्री नक्की निभावणार. तुला मारून टाकणार नाही, त्यामुळे काळजी करू नको. फक्त माझा हिशोब साधा सोपा आहे, माहिती आहे ना तुला. एका हाताने घ्यायचं आणि एका हाताने द्यायचं. त्यामुळे तुला माझं एक काम करावं लागेल आणि त्या बदल्यात मी तुला जीवदान देईल. आणि मग त्यानंतर ती त्या बॅगजवळ जाते आणि त्यामधून चौथ्या पेटीमध्ये सापडलेलं पिंपळपान बाहेर काढते. आणि ते पिंपळपान बघून इंद्राणीला तर धक्काच बसतो. तर रुपाली हसतच म्हणत असते की हे आहे चौथ्या पेटीतील पिंपळपान, जी पेटी माझ्याकडे आहे. तू यावर काय लिहिलंय ते वाचायचा प्रयत्नही करू नको, कारण ही सर्पलिपी आहे. हे फक्त मला वाचता येतं. आता तू या श्लोकाचा अर्थ मला समजावून सांगायचा, म्हणजे मी तुला काही करणार नाही. आणि मग त्यानंतर ती त्या पानावर लिहिलेला श्लोक वाचायला सुरुवात करते. त्यावर लिहिलेले असते की घर असे आहे कुठे जे घर खरे नसले तरी, राहणारा राहतो तिथे असे म्हणती तरी. शोध ऊर्जा देवलोकांची कुठे रे साचते, काय आहे जे गुणीचे रोप उलटे भासते. ज्ञातही झाले तरी शक्य ना तिज स्पर्शाने, पावन प्रवाह तीनही अनिवार्य हेची सांगणे. आणि हा श्लोक वाचून इंद्राणी विचारात पडते. तर रुपाली तिला विचारत असते की या श्लोकाचा अर्थ काय आहे हे तू मला आता सांगायचं आहे. मात्र इंद्राणी म्हणते की काही झालं तरी मी तुला या श्लोकाचा अर्थ सांगणार नाही, तुला 5व्या पेटीपर्यंत पोहोचू देणार नाही. आणि ते ऐकून रुपाली म्हणते की तू त्रिनयनीची लेक आहेस ना, तुला साधं सरळ बोललेलं कळतच नाही. मी एकदा प्रयत्न करून बघितला, पण ठीक आहे, तुला जर वाकड्यातच शिरायचं असेल तर मग मी सुद्धा आता तुला वाकड्यात शिरूनच पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारते की तू मला या श्लोकाचा अर्थ सांगणार आहेस की नाही. आणि त्यावर इंद्राणी नाही म्हणते. दुसरीकडे तन्मयला घरी आलेलं बघून नेत्रा आणि अद्वैतच्या जीवात जीव येतो. ते पटकन त्याला पाणी प्यायला देतात आणि मग त्यानंतर विचारतात की तन्मय तू नेमका कुठे गेला होतास. इंद्राणी आत्या आणि बाबा कुठे आहेत, मात्र तन्मय एकही शब्द बोलत नसतो. अद्वैत आणि नेत्रा त्याला विचारून वैतागतात, मात्र तन्मय काही बोलत नाही. आणि मग त्यानंतर अचानक तो त्याच्या खिशामधून एक पॅम्पलेट काढून अद्वैतकडे देतो आणि त्यामुळे नेत्रा आणि अद्वैत घाबरून एकमेकांकडे बघतात. तर दुसरीकडे रुपाली इंद्राणीला म्हणत असते की तू तर मरणाला घाबरत नाही, त्यामुळे मी तुला मारणार नाही. मी तुझ्यासोबत असं काहीतरी करणार जे मरणापेक्षाही भयानक असेल. आणि मग त्यानंतर ती शेखरला त्या ठिकाणी बोलावते. शेखर काही गोष्टी घेऊन आलेल्या असतो आणि मग त्यानंतर त्यातील मिरचीचा डबा घेऊन रुपाली इंद्राणीजवळ जाते. आणि मग त्यानंतर ती इंद्राणीला म्हणते की ही फक्त मिरची पावडर आहे, तू काळजी करू नको, तुला जास्त त्रास होणार नाही. आणि मग त्यानंतर इंद्राणी घट्ट डोळे मिटून घेते, मात्र तरीही रुपाली तिच्या डोळ्यांवरून ती मिरची पावडर लावायला सुरुवात करते. आणि मिरची पावडर डोळ्यात गेल्यावर इंद्राणीला खूप त्रास होतो. ती मोठमोठ्याने ओरडत असते, पण तरीही रुपाली काही थांबत नाही. ती इंद्राणीच्या डोळ्यांमध्ये संपूर्ण चेहऱ्यावर ती मिरची पावडर लावते. इंद्राणी आणि नेत्राने तिच्यासोबत जे काही केलेलं असतं ते सगळं तिला आठवतं आणि ती त्याचा पुरेपूर बदलाही घेते. दुसरीकडे तन्मयने दिलेलं ते पॅम्पलेट अद्वैत आणि नेत्रा उघडतात आणि त्यावर जे काही लिहिलेलं असतं ते वाचायला सुरुवात करतात. तर ते पत्र रुपालीने इंद्राणीच्या रक्ताने लिहिलेलं असतं. हे जेव्हा त्या दोघांच्या लक्षात येतं तेव्हा त्या दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकते. विरोचकाने इंद्राणी आत्यांसोबत नेमकं काय केलं असेल याची त्यांना भीती वाटत असते. आणि मग अद्वैत ते पत्र वाचतो. त्यामध्ये रुपालीने लिहिलेलं असतं की आत्तापर्यंत तर तुम्हाला कळलंच असेल, तुमची लाडकी इंद्राणी आत्या आणि शेखर माझ्या ताब्यात आहेत. तुम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्नही करू नका आणि पोलिसांना तर कळवूसुद्धा नका. आणि ते सगळं काही वाचून नेत्रा आणि अद्वैत तर खूप घाबरतात. अद्वैतच्या हातून ते पॅम्पलेट खाली पडते आणि तितक्यात नेत्राला त्याची दुसरी बाजू दिसते. त्यावर एका दुकानाची जाहिरात असते आणि मग ती जाहिरात बघून नेत्रा आणि अद्वैत एकमेकांकडे बघतात. आणि विरोचकाने या दुकानाच्या आजूबाजूलाच इंद्राणी आत्यांना आणि बाबांना ठेवलं असेल असं त्या दोघांना वाटतं.
तर दुसरीकडे रुपाली अजूनही इंद्राणीच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर ती मिरची पावडर टाकत असते। इंद्राणी मोठमोठ्याने ओरडत असते, रडत असते, तिला खूप त्रास होत असतो, पण रुपाली काही थांबत नाही। तर दुसरीकडे अद्वैत आणि नेत्रा त्या दुकानाचा पत्ता वाचत असताना अचानक तन्मय त्याच्या रूममध्ये जाण्यासाठी निघतो, पण हे दोघेजण त्याला थांबवतात आणि विचारतात की इथेच आहे का बाबा आणि इंद्राणी आत्या, पण तन्मय काही बोलत नाही। आणि मग नेत्रा म्हणते की साहेब मी या ठिकाणी जाऊन बघते, मात्र अद्वैत म्हणत असतो की नेत्रा मला नाही असं वाटत की इंद्राणी आत्या आणि बाबा या ठिकाणी असतील, विरोचक आपल्यासाठी हे सगळं एवढं सहज सोपं कसं करेल। मात्र नेत्रा म्हणते की साहेब आता आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे, कदाचित ही विरोचकाकडून झालेली चूक असू शकते। आणि मग त्यानंतर ती लगेच त्या ठिकाणी जाण्यासाठी निघते। अद्वैत तिला तिचा फोन आणि काही पैसे देतो आणि मग त्यानंतर नेत्रा तेथून जाते, तर अद्वैत इतरांची काळजी घेत घरीच थांबतो। दुसरीकडे रात्र झालेली असते। इंद्राणीला त्या मिरची पावडरमुळे खूप त्रास होत असतो, तर रुपाली तिच्या समोरच बसून असते आणि ती इंद्राणीला म्हणत असते की मी तुला आता शेवटचा चान्स देते, तू मला त्या श्लोकाचा अर्थ समजावून सांग, मी तुला जीवदान देईल। इंद्राणी म्हणत असते की तू काही कर, मात्र मी तुला त्या श्लोकाचा अर्थ समजावून सांगणार नाही। मी आणि नेत्रा तुला 5व्या पेटीपर्यंत पोहोचू देणार नाही। आणि ते ऐकून मग रुपालीसुद्धा चिडते। ती इंद्राणीजवळ जात म्हणते की तू अग्नितत्व आहे ना, तुझं डोकं लगेच गरम होतं, पण काळजी करू नको, आपण तुझं डोकं थंड करूयात। आणि मग ती शेखरला पाणी सुरू करायला सांगते आणि मग शेखर एक पाईप इंद्राणीच्या डोक्यावर लावतो आणि त्यामधून कंटिन्यू पाणी इंद्राणीच्या अंगावर पडत राहते। तर दुसरीकडे नेत्रा त्या पॅम्पलेटवर जे दुकान असते त्याचा शोध घेत असते आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेली असते। विरोचकाने आत्यांसोबत काय केलं असेल याचीच तिला भीती वाटत असते। तर दुसरीकडे ते पाणी कंटिन्यू इंद्राणीच्या डोक्यावर पडत असते। इंद्राणीला खूप त्रास होत असतो, पण रुपाली काही थांबत नाही। ती म्हणत असते की आता जोपर्यंत तू मला श्लोकाचा अर्थ समजावून सांगत नाही तोपर्यंत हे सगळं असंच सुरू राहणार। त्यानंतर काही वेळाने नेत्रा त्या दुकानाजवळ पोहोचते आणि मग तिथे ती आजूबाजूला इंद्राणी आणि शेखरचा शोध घ्यायला सुरुवात करते। आणि मग त्याच वेळी तिला अद्वैतचा कॉल येतो। अद्वैत तिला विचारतो की तू पोहोचली का त्या ठिकाणी, आणि त्यावर नेत्रा हो म्हणून सांगते। तर इकडे अचानक तन्मय जागा होतो, तो अद्वैतचं फोनवरील बोलणं ऐकतो आणि मग त्यानंतर तो अचानक मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात करतो की तेजस ब्रो प्लीज पुढे जाऊ नको, तुझ्या जीवाला धोका आहे, विरोचक तुला मारणार आहे। आणि त्याचं असं अचानक ओरडणं ऐकून अद्वैत घाबरतो। तो विचारतो की तन्मय काय झालं, तर तन्मय फक्त रडत म्हणत असतो की तेजस ब्रोला वाचवा। आणि मग त्यानंतर अद्वैत त्याला शांत करतो आणि म्हणतो की तेजसला काही होणार नाही, तू इथेच थांब। आणि मग तो लगेच तेजसकडे जातो। तर अद्वैत खोलीतून बाहेर पडल्यावर तन्मय खोलीचा दरवाजा बंद करतो। दुसरीकडे अद्वैत तेजस जवळच बसून असतो आणि त्याला विचारत असतो की तुला काही होत तर नाहीये ना, विरोचकाने तुला काही आदेश तर दिलेला नाहीये ना। तर इकडे तन्मय कपाटामधून रुपालीची एक साडी बाहेर काढतो आणि मग त्यानंतर मोबाईल ऑन करतो। तर दुसरीकडे नेत्रा त्या दुकानाजवळ इंद्राणी शेखरचा शोध घेत असते आणि तितक्यात तिथे शेखर येतो। तोच नेत्रासमोर जाऊन उभा राहतो आणि त्याला बघून नेत्राला तर धक्काच बसतो। ती विचारत असते की बाबा तुम्ही ठीक आहात ना, आणि इंद्राणी आत्या कुठे आहेत। तर दुसरीकडे इंद्राणीच्या डोक्यावर अजूनही ते पाणी पडतच असते। तर इकडे अद्वैत तेजससोबत बोलत असतो आणि त्याच वेळी दुसरीकडे नेत्राला तन्मयच्या मोबाईलवरून व्हिडिओ कॉल येतो। नेत्रा तो कॉल रिसीव करते आणि त्यानंतर तिला समोर जे काही दिसते त्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकते। तन्मय फाशी घेत असतो आणि ते बघून नेत्रा खूप घाबरते। तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।